आणि यानंतर आपण थेट जाऊया, जयंत पाटील सध्या बोलतायत। प्रतिज्ञापत्रांमध्ये जो वारंवार त्यांनी उल्लेख केला आहे की शरद पवार कॉन्स्टिट्युशनली लोकशाहीला धरून निर्णय घेत नव्हते, त्याबद्दल त्यांनी आता असं वक्तव्य केलं आहे की भाकरी फिरवण्याचा उल्लेख शरद पवार वारंवार करत होते। याचा अर्थ पक्षामध्ये अशांतता होती आणि मनमानी करण्याचा सगळा कारभार सुरू होता। अनिल पाटील 2019लाच आमच्या पक्षात आलेले आहेत, त्यामुळे भाकरी फिरवण्याचा आणि त्यांचा काही संबंध येण्याची आवश्यकता नाही आहे। कारण तेच मुळात अजून आमचा पक्ष कसा चालतो याची माहिती त्यांना नाही आहे। ते आत्ताच नुकतेच आमच्या पक्षात 2019ला त्यांना भारतीय जनता पक्षाने तिकीट दिलं नाही, त्यानंतर ते आमच्या पक्षात आले। सर, त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर मग त्यांच्याकडून नवीन कागदपत्र देखील दाखल करण्यात आलेली आहे आता, तर मग त्याच्याकडे नवीन कागदपत्र दाखल करण्यात आलेली आहेत, त्याबद्दल आमच्या वकिलांनी ती कागदपत्र पाहण्यासाठी मागितलेली आहेत आणि त्यासाठी अध्यक्षांनी मान्यता दिलेली आहे। त्याप्रमाणे ती कागदपत्र जी नवीन दाखल केलेली आहेत ती पाहण्यात येतील। मधल्या काळात काही आमदार जे आहेत त्यांचं शपथपत्र काही लोकांना तिकडे सादर केलं, काही लोकांना इकडे सादर केलं, अशी परिस्थिती होती। आता नवीन शपथपत्र सादर करण्यात आले, अशी देखील माहिती मिळते। काय माहीत नाही मला काय सादर करण्यात आले आणि कुणी सादर केलेले आहेत। विधानसभेचे सदस्य काही इकडे, काही तिकडे, काहींनी मग तिकडे जाऊन पुन्हा इकडे, अशी वेगळी भूमिका घेतलेल्या आहेत। त्याप्रमाणे आज जे दाखल करत असतील ते आज काय कोणी केलं मला माहीत नाही, पण ते पाहावं लागेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।